नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे. मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला देवपूजेच्या ताटावरचा नवीन प्रकारचा रुमाल शिकवणार आहे. तो थोडा वेगळा आहे. त्यासाठी लागणारं साहित्य हे 2 लोकरीचे बंडल मी चॉईस केलेले आहेत आणि ही लागणारी सुई विणकाम करण्यासाठी एवढं साहित्य आपल्याला पुरेसं आहे. या साहित्यामध्ये मी तुम्हाला सुंदर असा देवपूजेच्या ताटावरचा रुमाल तयार करून दाखवणार आहे. तुम्ही तो शिका आणि विणा. मैत्रिणींनो, प्रथम ही गाठ तयार करून घेतलेली आहे आणि आता 10 टाक्यांची मी चेन करणार आहे. मैत्रिणींनो, ही चेन आता जोडून झालेली आहे. आता आपण 2 ची चेन करून घेऊया. 1 आणि 2 आणि नंतर डबल क्रोशे घ्यायचे करून हे 2 ची चेन धरून 25 डबल क्रोशे तयार करून घ्यायचे. 25 डबल क्रोशे तयार करून घ्यायचे. मैत्रिणींनो, 25 डबल क्रोशे मी घेतले तयार करून. ते जॉईन करूनही घेतले. आता 4 ची चेन करून घेऊया. 1 2 3 आणि 4 ची चेन ही केली पहा. आता 1 2 आणि 3 चा पिळा घ्यायचा सुईवर आणि तिथूनच असं हे काढून घ्यायचं आणि जो क्रोशा तयार होईल तसा तो क्रोशा आपल्याला तयार करायचा आहे. एक झाला, पुन्हा दुसरा, तिसरा आणि असे हे चौथा. असं हे क्रोशा हा 6 तयार होतो. हे झाले 2. आता परत काय करायचं, 2 ची चेन घ्यायची. 1 आणि 2 आणि परत सुईवर 3 पिळे. 1 2 आणि हा तिसरा पिळा घ्यायचा आणि परत एक चेन स्किप करायची. ही एक इथं एक चेन नाही, एक क्रोशा स्किप करायचा. दिसला इथला. हा स्किप झाल्यानंतर पुढच्या ह्याच्यात घ्यायचा. हे बघा, आता इथून घेतलं ना तर हा स्किप करायचा. हा आणि इथून सुरुवात करायची विणायला. 3 पिळे सुईवर घेऊन होईल आणि तो होईल तो क्रोशा आपण तयार करायचा आहे. असा पुन्हा 1 2 आणि 3 सुईवर 3 पिळे. तिथूनच 2 घ्यायचे. 1 म्हणजे हा क्रोशा तयार करायचा. असा सुईवर 3 पिळे घेऊन त्याचे 2 क्रोशे तयार करायचे. हे झाले 2. 1 आणि 2. पुन्हा 2 ची चेन. 1 आणि 2 ची चेन आणि पुन्हा 1 1 1 2 आणि 3 पिळे घेऊन परत मधला एक टाका स्किप करायचा आहे. मधला एक क्रोशा आणि पुढं चालू ठेवायचं आहे आपलं. सुईवर 4 पिळे घेऊन असा हा क्रोशा तयार करायचा आहे. 1 2 आणि हे 3 असा हा क्रोशा. पुन्हा 1 2 आणि 3 सुईवर फक्त 3 पिळे घ्यायचे आणि असं हे विणकाम करत जायचंय पहा. म्हणजे लांब होतोय हा क्रोशा आणि सुंदर दिसतो. पुन्हा 2 तसेच क्रोशे तयार केले. पुन्हा 2 ची चेन. असा राऊंड हा पूर्ण करून घ्यायचा आहे आपल्याला. पूर्ण केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा. मैत्रिणींनो, हे विणकाम पूर्ण झालं. आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचं. इथं स्लिप स्टिचने आपल्याला जॉईंट करून घ्यायचे पहा. झालं हे जॉईंट. आता जॉईंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, कलर बदलायचा. आता आपण निळा कलर वापरूया. 1 2 आणि 3 ची चेन करून घेतली आणि इथं ह्या 2 क्रोशे आहेत ना हे उभे, त्याच्यामध्ये 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. हा एक झाला आणि आता हा दुसरा. 1 आणि हा दुसरा. झाले 2 आणि ह्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये 3 घ्यायचे. असे दोन्ही मिळून 5 झाले पाहिजे. हे 2 आणि हे 3. 1
2 आणि हे 3. एकूण किती झाले आता हे बघा, एकूण झाले 5. ह्याच्या छोट्यावरती 2 आणि ह्याच्यामध्ये मोठ्यामध्ये 3. 1 2 3 4 आणि 5 असे 5 डबल क्रोशे सगळ्यामधून करून घ्यायचे. परत पहा, पहा पुन्हा लक्षात घ्या, छोट्या पॅसेजमध्ये 1 आणि 2 आणि मोठ्या पॅसेजमध्ये 3. 1 2 आणि 3 असे मिळून याच्यात किती होतात 5. परत इथं छोट्या पॅसेजमध्ये 2 डबल क्रोशे, मोठ्या पॅसेजमध्ये 3 डबल क्रोशे, म्हणून इथं 5 डबल क्रोशे. पुढं इथून 2 डबल क्रोशे, इथं 3 असे मिळून 5 असा हा राऊंड पूर्ण करायचा आहे आपल्याला. मैत्रिणींनो, हा राऊंड इथं पूर्ण करायचा आणि दुसरा कलर जॉईंट करायचा. सिंगल क्रोशा करून घ्यायचा आणि 6ची चेन करायची. 1 2 3 4 5 आणि 6. 6ची चेन करून 1 2 3 3 डबल क्रोशे सोडायचे आणि चौथ्यामध्ये पुन्हा सिंगल क्रोशा करायचा असा आणि 6ची चेन करायची. 1 2 3 4 5 आणि 6. पुन्हा 1 2 3 4 चौथ्यामध्ये सिंगल क्रोशा करायचा. 3 डबल क्रोशे सोडून द्यायचे आणि चौथ्यामध्ये सिंगल क्रोशा करायचा आणि 6ची चेन करायची. पहा, आता तुम्ही समजावून घ्या. 1 2 3 आणि चौथ्यामध्ये पुन्हा सिंगल क्रोशा करून 6ची चेन करायची. इथं पण चौथ्यामध्ये 3 सोडायचे आणि चौथ्यामध्ये सिंगल क्रोशा करून 6ची चेन तयार करायची आणि असा हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा. पूर्ण केल्यानंतर आपण पाहूया. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथे आता हे जोडून घेतलंय. पहा, इथं जोडून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, सिंगल क्रोशा करून 1 आणि 2ची चेन करायची. पहा, 2ची चेन केल्यानंतर 2ची चेन धरून 4 डबल क्रोशे करायचे. 1 3 आणि 4 डबल क्रोशे झाले 2ची चेन धरून. हे पहा, 1 2 3 आणि 4 4 डबल क्रोशे झाले 2ची चेन धरून. आता सुईवर 2 पिळे घ्यायचे आणि त्याला म्हणायचं TR. आता हा एक TR करू. असे 4 TR आपल्याला करायचे. 1 झाला, 2 पाहिलं ना, 2ची चेन धरून 4 डबल क्रोशे, 4 TR आणि परत 4 डबल क्रोशे, 4. हा चौथा डबल क्रोशा. बघा, एकूण असं झाली ही कलाकृती तयार. 4 डबल क्रोशे, पुन्हा 4 TR, 4 डबल क्रोशे आणि इथं जो आहे ही साखळी, इथं काहीच करायचं नाही, फक्त सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये फक्त सिंगल क्रोशा केल्यानंतर पुढे पुन्हा 4 डबल क्रोशे, तीन आणि 4 डबल क्रोशे आणि 4 TR आणि पुन्हा 4 डबल क्रोशे असा राऊंड पूर्ण करायचा आहे. असं सगळं सांगत बसलं तर अख्खा व्हिडिओ खूप लांब होईल, तुम्हाला बोर होईल. त्यामुळे हे जसं केले तसंच हे पूर्ण करा आणि असाच हा राऊंड विणून घ्या. मैत्रिणींनो, हा राऊंड इथं पूर्ण झालेला आहे. आता 3ची चेन घ्या, 2 आणि 3ची चेन घ्या, नंतर डबल क्रोशा करा तिथूनच. आणि
आता फक्त एक चेन वाढवायची वरती. ह्या राऊंडला सगळं आहे तसंच करायचं. 4 डबल क्रोशे, 4 TR, 4 डबल क्रोशे. फक्त वरती एक एक चेन प्रत्येक क्रोशाला वाढवत जायचं. इथं जॉईन करताना मी सांगते. इथपर्यंत विणकाम झाले. आता हे 4 क्रोशे झाले आपले. आता इथं पहिले होते ना सिंगल क्रोशा घेतलेला आपण, तो घ्यायचा नाही, डायरेक्ट इथं जोडून टाकायचा. आता डायरेक्ट डबल क्रोशा घ्यायचा आणि आहे तसं सगळं विणकाम करायचं. एक चेन आणि परत हे जसं केलं तेच तसंच करायचं आणि हा राऊंड असा पूर्ण करून घ्यायचा आहे. तर संपलेला आहे पिवळ्या कलरचा. आता नवीन कलर जॉईन करून घेतलेला आहे आणि डबल क्रोशा करून घेतलेला आहे. पुन्हा 3ची चेन घ्यायची, 1 2 आणि 3ची चेन घेऊन परत एक डबल क्रोशा इथं करून घ्यायचा. परत 9ची चेन घ्या, 2 3 4 5 6 7 8 आणि 9ची चेन आणि पुन्हा इथं मध्यभागी जिथं जॉईंट आहे तिथं मागच्या बाजूनी डबल क्रोशा करून घ्या. मागच्या बाजून डबल क्रोशा झाल्यानंतर 3ची चेन, पुन्हा एक डबल क्रोशा आणि पुन्हा 9ची चेन. पुन्हा 9ची चेन तयार करून पुन्हा इथं एक डबल क्रोशा, 3ची चेन, पुन्हा दुसरा डबल क्रोशा तिथूनच आणि पुन्हा 9ची चेन. असा हा राऊंड पूर्ण करायचा. असा हा पाठीमागून येतं, हे पाठीमागून येतं आणि फुल असं वरती राहतं. असं ह्या राऊंडला करायचं. हा राऊंड असाच तयार करून घ्या. निळ्या कलरचा राऊंड हा इथं पूर्ण झालेला आहे. हे नाही का आतमधून आपले घेतलेला हा राऊंड इथं पूर्ण झालेला आहे. आता इथं 1 2 3ची चेन घ्यायची आणि 3 डबल क्रोशे मिळून हे 4 नाही 5, 3ची चेन धरून 5 डबल क्रोशे ह्या पॅसेजमध्ये झाले पाहिजेत. हे 3ची चेन आणि हे 4 डबल क्रोशे असं मिळून 5 डबल क्रोशे ह्या पॅसेजमध्ये झालेले आहेत. आता हा उरलेला हा मोठा पॅसेज दिसतो ना 9 चेनचा, त्याच्यामध्ये आपल्याला 9 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 9 डबल क्रोशे घेते आणि दाखवते. ह्या पॅसेजमध्ये 5 आणि ह्या मोठ्या पॅसेजमध्ये 9, 9 5 14 असे सगळे मिळून 14 डबल क्रोशे झालेले आहेत. तसंच पुढेही विणकाम करायचं. ह्या पॅसेजमध्ये 5 डबल क्रोशे आणि ह्या पॅसेजमध्ये 9 9 5 14 असे 14 डबल क्रोशे करायचे आणि प्रत्येक पाकळीच्या मागं हे जे आहे त्याच्यामध्ये 14 डबल क्रोशे करायचे असेच. आणि हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, हा राऊंड पूर्ण झालेला आहे. पहा, पाकळ्यांच्या खालचा हा राऊंड इथं पूर्ण झालेला आहे. मी जॉईंट पण केला आणि पुढच्या राऊंडला आपल्याला फक्त 2ची चेन घेऊन प्रत्येक डबल क्रोशावर एक एक डबल क्रोशा करून घ्यायचं. बाकी काही करायचं नाही. प्रत्येक डबल क्रोशावर एक डबल क्रोशा. इथं एक झाला, आता इथं दुसरा, इथं तिसरा, असा हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. प्रत्येक डबल क्रोशावर एक एक डबल क्रोशा घेऊन हा राऊंड पूर्ण करायचा आणि मग पाहू आपण काय होतंय ते. मैत्रिणींनो, हा राऊंड इथं पूर्ण झालेला आहे. मी इथं जॉईन करून घेतलं. आता आपल्याला कलर बदलायचा आणि पिवळा कलर लावायचा. मैत्रिणींनो, इथं मी पिवळा कलर जॉईन करून घेते. इथं एक सिंगल क्रोशा करून घेते आणि 3ची चेन, 1 2 आणि 3ची चेन घ्यायची. पुन्हा इथं हात असा लावून घ्यायचा आणि परत 3ची चेन घ्यायची. 1 2 आणि 3ची चेन. नंतर परत इथं दाबून घ्यायचं आणि एक TR करायचा. TR तुम्हाला माहीत झालेला आहे. 2 सुईवर पिळे आणि खाली तिथूनच जिथून जॉईंट केलं तिथूनच असा काढून घ्यायचा आणि याचा TR पूर्ण करायचा आहे. असा
इथपर्यंत केलं ना, नंतर पुढचं नंतर निळा धागा घ्यायचा आहे आणि एक टिआर बनवायचा आणि 1 2 आणि 3 तिसऱ्यामध्ये घालून तो क्रोशा पूर्ण करायचा टिआर. आणि आता 3ची चेन बनवायची. 1 2 आणि 3ची चेन बनवून पुन्हा एक तिसरा टिआर करायचा आणि पाठीमागं वळून त्या दुसऱ्या धाग्यामधून असा काढून घेऊन हा टिआर पूर्ण करायचा. असा. आणि आता परत नंतर येलो धागा वापरायचा. आता निळा धागा ओढून घ्यायचा आणि एक टिआर करायचा. तो 1 2 आणि 3 मध्ये घ्यायचा आणि पूर्ण करायचा. आणि परत 3ची चेन घ्यायची आणि पुन्हा एक टिआर पूर्ण करायचा आणि मागे घ्यायचा. निळा टिआर मागे घ्यायचा मागच्या पॅसेजमध्ये डबल क्रोशावरती आणि तो पूर्ण करायचा. पिवळा पुढं आणि निळा मागं. 1 2 दुसरा टिआर. आणि असा हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. हा पहा असा येतो. हा पुढे हा मागे. हा पुढे घ्यायचा आणि हा मागे घ्यायचा. सगळा राऊंड हा पूर्ण करायचा अख्खा, म्हणजे डिझाईन पण बदलते आणि छान दिसतं. इथपर्यंत विणकाम आलेलं आहे. तेच करायचं आपल्याला. पिवळा निळा दोन्हीचा वापर करून हे असं तयार करायचं डिझाईन. इथपर्यंत झालेली आहे. आता थोडंसं राहील ते पहा, लक्षात येत नसेल तर परत. निळा धागा घेतला. आता निळाचं झालं. आता पिवळा चालला. पिवळा एक टिआर करायचा. 1 2 आणि 3 तिसऱ्यामध्ये जॉईन करून घ्यायचं आणि तो पूर्ण करायचा. पुन्हा 3ची चेन घ्यायची आणि परत एक टिआर करायचा. आणि एवढं लक्षात ठेवायचं, पिवळा तिथूनच आणि निळा पाठीमागून जॉईन करताना एवढं लक्षात ठेवायचं आणि पुढं चालायचं. निळा मागे आणि पिवळा त्याच ठिकाणी जॉईन करायचं. आणि हे 2 धागे शक्यतो पाठीमागून घ्यायचे, पुढं नाही आले पाहिजे, पाठीमागून घ्यायचे. आणि हे अशी डिझाईन तयार होते पहा, एवढी सुंदर अशी. निळ्यामध्ये पिवळ्यासारखं सगळं. आता आपल्याला काय करायचं, जो कलर तिथूनच जॉईन केलाय ना त्या कलरमध्ये 10 डबल क्रोशे करून घ्यायचे. म्हणजे 10 कुठल्याही पिवळ्यामधून घेतला तरी चालेल, इथून घ्या किंवा कुठूनही घ्या, काही हरकत नाही. पहिल्यांदा 2ची चेन घ्या, 1 आणि 2 आणि नंतर 10 डबल क्रोशे या पॅसेजमध्ये घ्यायचे. मैत्रिणी, हे 10 डबल क्रोशे झाले. आता हे निळं आहे ना, निळं स्किप करून टाकायचं आणि डायरेक्ट पिवळ्यामधून परत 10 डबल क्रोशे घ्यायचे आपल्याला. इथं हे जसे घेतलेत ना 10, तसेच सगळे पिवळे 10 डबल क्रोशे घ्यायचे सगळ्या पिवळ्या पॅसेजमधून ह्या. आणि हा राऊंड पूर्ण करायचा. प्रत्येक पिवळ्या पॅसेजमध्ये 10 10 डबल क्रोशे घेतल्यामुळं असा हा सगळा तयार झालेला आहे साचा. बघा, रुमाल. आता आपल्याला ह्या 10 10 क्रोशावरती पुन्हा एक एक डबल क्रोशा घ्यायचा आहे सराउंडवरती आणि एक एक चेन. सुरुवात करायची. 1 आणि 2 डबल क्रोशे घ्यायचे. पुढे प्रत्येक ह्याच्यावर एक एक डबल क्रोशा. एक डबल क्रोशा आणि वरती एक चेन. एक डबल क्रोशा आणि वरती एक चेन. असं आपल्याला करत जायचंय.
इथं जॉईन नाही करायचं, डायरेक्ट जॉईन करायचं. इथं काहीच नाही करायचं मध्यभागी. इथं मध्यभागी काहीच करायचं नाही. इथले झाले 10 क्रोशे की डायरेक्ट इथून सुरुवात करायची डबल क्रोशाला. हे झाले 10 डबल क्रोशे आणि वरती एक एक चेन. प्रत्येक क्रोशाच्या वरती एक चेन आणि हे झाले 10 डबल क्रोशे. आता इथं सुरुवात करताना पुन्हा प्रथम आपण 2ची चेन घेतली ना, तशीच इथं पण आपण 2ची चेन घ्यायची आणि आहे तसे प्रत्येक ह्याच्यावर एक एक डबल क्रोशा आणि एक एक चेन असं घेत जायचं इथपर्यंत. सगळंही राऊंड असा सगळा तयार करायचा. इथं घेताना फक्त सुरुवातीला मी जिथं जसं घेतलं तसंच घ्यायचं. 2ची चेन आणि 10 डबल क्रोशे आणि वरती प्रत्येकाच्या एक एक चेन असा हा राऊंड पूर्ण करायचा. हा राऊंड इथं पूर्ण झालेला आहे सगळा असा हा. आता आपल्याला दुसरा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. मी घेते दुसरा धागा जॉईन करून घेतला. आता काय करायचं, दुसरा धागा जॉईन करून हा जो पॅसेज आहे याच्यामध्ये 5 डबल क्रोशे घ्यायचे. दोनची चेन घ्यायची पहिली आणि 5 डबल क्रोशे करून घ्यायचे इथं आणि इथं सांगते मी तुम्हाला. हे झाले 5 डबल क्रोशे ह्या पॅसेजमध्ये. आता पुढं प्रत्येक डबल क्रोशावरती एक डबल क्रोशा घ्यायचा, पण ही जी चेन दिसते ना ते लास्टच्या बाजूने घ्यायचा, साईडच्या बाजूने घ्यायचा. उदाहरणार्थ हा असा इकडून इथून इथून असा हा राऊंड सगळा पूर्ण करायचा. परत इथं ह्याच्यामध्ये ह्या पॅसेजमध्ये 5 डबल क्रोशे घ्या. समजा तुमचा जर छोटा पॅसेज असेल तर 4 घेतले तरी चालेल, काही हरकत नाही. आणि इथं प्रत्येक डबल क्रोशावर साईडच्या ह्याच्यातून असं सगळे डबल क्रोशे पूर्ण करा आणि हा राऊंड पूर्ण करा, म्हणजे आपलं फिनिशिंग होईल. मैत्रिणींनो, हा निळ्या कलरचा शेवटचा राऊंड आता पूर्ण होत आहे. शेवटचा राऊंड आणि शेवटचा डबल क्रोशा पूर्ण होत आहे आणि रुमालाचं विणकामही संपलेलं आहे. आता आपण इथं जॉईंट करू आणि फिनिश करून टाकू हे विणकाम. हा रुमाल खूप सुंदर आहे, तुम्ही विणा. मैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ माझा शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण आता भेटूया पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार. माझा व्हिडिओ पाहत जा.